आणि विरोधकांकडून पाडलं गेलं। राज्यामधलं जर तुम्ही म्हणाल तर त्यामध्ये सहभागी होते उबाठा, ठाकरेंचा शिवसेनेचा गट, त्याचबरोबरीने शरद पवारांची राष्ट्रवादी, हेही त्या विरोधामध्ये सामील होते। मला आश्चर्य वाटतं की महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरण याच्या नावावरती गप्पा मारणारे, शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सांगणारे आज खरोखरच या देशातल्या महिलांना त्यांचा हक्क आणि अधिकार द्यायची वेळ आली, त्यावेळेला मात्र त्यांनी हात आखडता घेतला। शाहू फुले आंबेडकरजी यांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम केलं। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नामुळे यांनी केलेली सुरुवात ती खरी महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाची सुरुवात होती। सगळ्यात आधी मतदानाचा अधिकार या देशातल्या 50% मातृशक्तीला दिला, तिला मुख्य प्रवाहात आणायचं काम केलं। आणि त्यानंतर गेल्या दशकभर या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री मोदीजी हे सतत महिलांच्या विषयांवरती त्यांना सक्षम सशक्त करण्यासाठी काम करत होते। आज त्याच्यावरती कळस म्हणजे 33% आरक्षण देशातल्या महिलांना मिळणार होतं। देशातलं सर्वोच्च सभागृह असणाऱ्या संसद भवनामध्ये, पार्लमेंटमध्ये आज 33% महिलांचा आवाज गुंजणार होता। या देशातल्या प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये 33% महिलांचा आवाज गुंजणार होता। परंतु ज्या पद्धतीने या विधेयकाला विरोध झाला, हे बघता हे फक्त विधेयक पाडलं नाही तर देशातल्या करोडो महिलांच्या स्वप्नाचा चक्काचूर करायचं काम, त्यांना पायदळी तुडवण्याचं काम केलं गेलं। मला असं दुर्दैव आहे आणि वाईट वाटतंय की याला राज्यातल्या देशातल्या ज्या महिला सांसद यांनी विरोध केला त्या कोण होत्या? त्या होत्या कुणाची तरी मुलगी, कुणाची तरी पत्नी, कुणाची तरी बहीण, ज्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे, ज्यांना कधी आमच्यासारखा सर्वसामान्य महिलांसारखा संघर्ष करावाच लागला नाही, रस्त्यावर येण्याची त्यांच्यावरती कधी वेळ आली नाही, कारण त्या जेव्हा जन्माला आल्या तेव्हाच त्या आरक्षण घेऊन आल्या होत्या। आणि मग त्याच्यामध्ये राज्यामधल्या बारामतीची आमची मोठी ताई सुप्रिया सुळे असेल, त्या ठिकाणी सोलापूरची प्रणिती शिंदे असेल, या आल्यात त्यांच्या वडिलांच्या कर्तृत्वामुळे। जेव्हा जन्माला आल्या तेव्हाच आरक्षण घेऊन आल्या होत्या। आज या देशातली सर्वसामान्य महिला ही त्या सर्वोच्च सभागृहामध्ये आपला आवाज उठवणार होती, देशातल्या प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये आवाज उठवणार होती। परंतु यांना ते नको होतं। यांचा जो महिलांच्या मानसिकतेविरोधाचा जो चेहरा आहे तो त्या ठिकाणी समोर आला। यांच्या चेहऱ्यावरचा बुरखा जो आहे तो त्या ठिकाणी टराटरा फाटलेला आहे। आता आमची जी लढाई आहे ही थेट लढाई आहे। या देशातल्या महिलांना त्यांचा शत्रू कोण आहे, त्यांच्या संधीच्या आड येणारे कोण आहेत, यांचे चेहरे आता स्पष्ट दिसलेत। एका बाजूला म्हणायचं की आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे, दुसरीकडे म्हणायचं आम्हाला डिलिमिटेशन नकोय, एका ठिकाणी म्हणायचं आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे पण काही ना काही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करायचे। मला आश्चर्य वाटतं, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी परवा अतिशय व्यवस्थित सर्वसाधारण लोकांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये 2023 ला काय झालं आणि आता काय होतंय याच्या बाबतची स्पष्टता दिली। असं असताना सुद्धा विविध रत्ने मिळवलेले ज्या सांसद आहेत त्या म्हणतात आम्हाला डिबेट करायचंय, आम्हाला चर्चा करायची आहे। त्यावरही राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी डिबेटला तयार आहे। देवेंद्रजी फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते आहेत राज्यातले, आणि त्यामुळे तुमच्या पक्षातल्या सर्वोच्च नेत्यांसोबत जर त्यांची तयारी असेल तर माझी डिबेटला येण्याची तयारी आहे, हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलं। संसदेमध्ये काम करणाऱ्या, विविध रत्न मिळवणाऱ्या या आपल्या सांसदांना
देवेंद्रजींनी सोप्या भाषेत घेतलेली सुद्धा प्रेस समजत नसेल तर या नक्की तिथं काय करतात हा माझ्यासह लाखो महिलांना, करोडो महिलांना पडलेला प्रश्न आहे. काही जण विचारतात 2023 ला आरक्षण बिल पास झालं, मग आता काय गरज आहे? त्याही वेळेला देवेंद्रजींनी सांगितलं होतं, सरकारने सांगितलं होतं, देशाचे यशस्वी प्रधानमंत्री, देशाचे लोकप्रिय गृहमंत्री अमित भाई असतील, या सगळ्यांनी सांगितलं 2023 ला घटना दुरुस्ती झाली होती आणि अंमलबजावणी आता करायची होती. कोविडमुळे ती जनगणना पुढे गेली. त्याचं पुनर्विभाजन कधी होईल आणि कधी त्या ठिकाणी आरक्षण लागू होईल, त्यामुळे महिलांना लवकरात लवकर त्यांचा अधिकार मिळावा यासाठी ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करायची होती आणि म्हणून संसदेने हा निर्णय घेतला. परंतु काँग्रेस असेल आणि विरोधी पक्ष असतील, मग राज्यातला उबाटा असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, यांना मात्र जे सत्य आहे ते लोकांना सांगायचं नाही आहे, फक्त भ्रम पसरवायचा आहे, हे मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. परवाच प्रेस बघितली, प्रियंका गांधींची याच विषयावरती होती आणि त्या म्हणाल्या की भाजप महिलांचा वापर करते. माझा निषेध आहे या वक्तव्याचा. मला प्रियंका गांधींना सांगायचं आहे की महिला काय वापराच्या वस्तू नाही आहेत, त्या तुमच्याकडे नक्की होत असेल, परंतु ही माती, ही जी धरती आहे, ही माँ जिजाऊची आहे, या ठिकाणी अहिल्याईची आहे, क्रांतीज्योती सावित्री माईची आहे, रमाईची भीमाईची आहे. आणि या मातीमध्ये शक्ती आणि त्याग आणि नेतृत्व, शक्ती, त्याग आणि नेतृत्व या मातीमध्ये आहे आणि त्यामुळे महिलांचा वापर केला जातो. हा जो शब्द वापरला गेला त्याला या देशातल्या महिला कधीही माफ करणार नाहीत, हेही मला या ठिकाणी सांगायचं आहे. काँग्रेसची नीती, विरोधी पक्षांची नीती आपण बघितली की महिलांबद्दल फक्त बोलायचं, आम्ही हे करणार, आम्ही ते करणार. ज्या वेळेला 2014 ला देशाचे प्रधानमंत्री मोदीजी झाले त्यावेळेला